म्युझिकच काम करायचं नाही किंवा आपल्याला एक आपण विचारला तुम्हाला तर त्यामुळे आपल्याला ते कसं आपण फॉलो करू आपल्या बाकीवर याचं म्हणजे चर्चा होते आणि प्रत्यक्ष आपण शाळेत एखादा प्रसंग तुमच्या शाळेतला कोणता आहे अतिथी विचारून आणि तो प्रसंग त्यांच्यापर्यंत त्याच्यावर चर्चा करायची ट्रेनिंग मध्ये तुम्हाला डायरेक्ट फील्डवर प्रशिक्षणामध्ये आढळलेली एखादी कौशलता पुढे 100% मला यायला संशय झालेला होता सगळ्या फुल होत्या त्यामुळे ऐन वेळी अगदी टेरेसवरचे का ज्याला आपण ॲटिक म्हणू पोट म्हणा वगैरे अशा पद्धतीच्या खोलीमध्ये एवढे वाजता काढली पण सकाळी उठल्यानंतर माझी खूप चांगली सकाळी पुन्हा त्यांनी माझा एक प्रश्न असा आहे यशोदाचं ट्रेनिंग म्हणजे अतिशय क्वालिटी आहे एका दिवसातही आम्हाला कळलं किंवा ऐकूनही नाही तिथं पण हेच असं पुढेपर्यंत जातं का ही क्वालिटी आपल्याला पुढे देता असेल तर मला असं वाटतं या प्रश्नाला उत्तर देताना मी असं म्हणेन की आपण ती क्वालिटी निर्माण करण्यासाठी क्वालिटी घेऊनच आपण बाहेर पडतो त्यामुळे त्या क्वालिटीबद्दल आपल्याला नंतर आणि काही मी गेल्या वेळेला 5 दिवसाचं यशाचं ट्रेनिंग केलं होतं 10वीच्या विज्ञानचं मी ट्रेनिंग केलं आणि आम्हाला इथं ज्या फॅसिलिटी दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये एमसीडी प्रोजेक्ट असतील सीडी सापलेले असतील त्याच्यानंतर स्वतःची जी अरेंजमेंट आहे ना आपण वर्गामध्ये येतो बसतो त्याच्यानंतर आपण आठवडा वर्ग चालू होतो आपल्या अधिकारी येतात वगैरे असं न करतो इथं जे होतं आहे ट्रेकिंग त्याच्यामध्ये सुद्धा आहे ट्रेकिंग घरातले सगळे विचार बाजूला काढून टाकायचे फ्रेशपणाने इथे यायचं अशा प्रकारचं ट्रेनिंग सुद्धा जिल्ह्यात सर्वात सुद्धा आम्ही 10वीच्या वेळेला दिलेला आहे आता हा जो प्रोग्राम आहे कालपर्यंत आपले असलेले विषय सगळे मॅडम खूप छान प्रश्न विचारलेला आपण खाली किती घेऊन जाऊ शकतो परंतु यशोदाच्या प्रशिक्षणातून एक अनुभव मिळालेला आहे मला रविनाथांच्या टेबल जात होता जग विस्कटलेलं असतं तरी आपलं घर आणि अंगण आपण व्यवस्थित घेऊ शकतो आपण आता नाव निवड करून नावात निवड असेल नाव निवड फक्त आता ओळख करून घेतल्यामुळे ना तुमचं नाव सांगताना नावाच्या अगोदर तुमच्या व्यक्ती असं विशेषण सांगायचं आणि नाव सांगायचं माझं नाव औदुंबर पहिले विशेषण आणि नंतर नाव सुरुवात केल्यानंतर ती तुम्ही कंटिन्यू होईल तणाव मुक्त एवढा वापर पाण्यात आहे सदानंदी सदान विनोदी मनमोकळे मनोज करे आवाज येतोय का कडक निघतात आठवली कशी सदाबहार तू शिवाजी आवाज नाही आला कामाची करण्याची पडली गीता ऐकू येतंय का नियमित बरं
नाव विचारले की दत्ताच वर्षीचा संयमी आदिलशाह. ओके. आता काय करायचं आहे, प्रत्येकाने विशेषचा शेवटचा प्रयोग घेऊया आपण. त्याच्यानंतर बघूया प्रत्येकाने त्याची नावाची ओळख करून दिलेली आहे. आता त्याच्या पुढे काय करायचं आहे की आपल्या डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं नाव घ्यायचं आहे. असा हात करायचा आहे. विचारून नाव एकमेकाला सचिन सचिन पुढे तुम्ही एक नाव घ्यायचं, तुम्ही एक नाव घ्यायचं, अशी चेक नाव विचारू नका. केशव रमेश अभय विनायक बाकी मनोज सदानंद नामदेव आनंद संभाजी संपदा संपदा तारिणी विराज आता तुमचं आईस ब्रेकिंग झालेलं आहे शिक्षण. आता एक यशोदास पुलिना आहे, एक महिलासारखी एक व्यक्ती आहे, पुरुषांसारखी एक व्यक्ती आहे. आईस ब्रेकिंग बद्दल तुम्हाला काय आवडेल? कोणी विपुल यशोदास पुलिना आहे. आईस ब्रेकिंग पेशंट बद्दल तुम्हाला काय आवडेल? म्हणजे एकदम मोकळं मोकळं वाटतं. कापासून आपल्याला टेन्शन ते सुद्धा आल्यानंतर काय असतं ते मध्ये मन मोकळं झालं आणि आईपीसीचा अर्थ कळला तणाव नसतं. सुरुवातच सांगायचं तर आपण म्हणतो तर ते इथं अनुभवायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सगळ्यांबरोबर आपण काम करणार आहोत त्यांची इतकी छान ओळख झाल्यामुळे निश्चितपणे ती छान ठीक आहे. मला वाटतंय नवीन ठिकाणी आल्यानंतर बर्फाप्रमाणे मन शरीर भावना सगळ्या उठलेल्या असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मोकळेपणा ही वाट मोकळी करून देण्यासाठी हे जे काय